आता दुसरं बेबी झालं आहे तरीसुद्धा आमच्या सगळ्यांचाच लाडोबा ही रितिशाच आहे. हे का मी तुम्हाला सांगते. आमचं मॉर्निंग रुटीन ना पूर्णपणे घाईगडबडीचं असतं, कारण आम्हाला रितिशाला स्कूलसाठी प्रिपेअर करायचं असतं. मग जर आजीने अंघोळ घातली तर मग तिला युनिफॉर्म, तिचे केस विंचरणे हे माझ्याकडे कामं असतं. मग तोपर्यंत आजीने तिचा डब्बा भरायचा, तिच्या बॅगमध्ये ठेवायचा आणि मग डॅडीने तिला सॉक्स घालायचे, शूज घालायचे आणि एवढ्या सगळ्या गडबडीत ना आयांश मात्र झोपलेला असतो, कारण त्यालाही माहिती आहे एवढ्या सगळ्या गडबडीत माझ्याकडे तर कोणी लक्ष देणार नाही आहे. उगाच रडण्यापेक्षा ना मी झोपूनच घेतो. बिचारा आयांश. मग रितिशाला टाटा बाय बाय केलं आणि घरात आल्यानंतर मी मस्त भाजीची फोडणीची तयारी केली. मस्त बटाट्याचं कालवण केलं आणि आता 2च दिवसात श्रावण महिना लागणार आहे. सो मी ब्रेकफास्टमध्ये मस्त बॉईल एग खाल्लं आणि आयांशसुद्धा आता खूप ना नखरेल झालेला आहे. त्याला फक्त कडेवरती पाहिजे, कारण त्याला सगळं पाहायचं असतं, कुठे काय चाललेलं आहे. थोडंसुद्धा आडवं केलं ना तरी रडायला सुरुवात करतो. रितिशा स्कूलमधून आली आणि संध्याकाळी तिचा थोडासा स्टडी घेतला आणि डिनरसाठी रितिशाला ना मी ऑमलेट बनवत होते आणि जेवताना ना रितिशाला काहीतरी टाईमपास लागत असतो. सो आजचा तिचा टाईमपास होता कलरिंग करायचा आणि कलर करतानाचा तिचा फिक्स पार्टनर आहे ते म्हणजे तिचे आजोबा. शॉपमधून आल्यानंतर ना आजोबांची दुसरी ड्युटी चालू होते, ते म्हणजे रितिशासोबत खेळणे, कलरिंग करणे. सो दॅट्स इट फॉर द डे.